नमस्ते, मी डॉक्टर सचिन हुंडेकरी. मी सिनर्जी हार्ट इन्स्टिट्यूट पिंपरी सौदागर येथे कार्यरत आहे आणि माझं क्लिनिक इलीट हार्ट क्लिनिक वाकड येथे आहे. मी सर्वांना निवेदन करेल की आजकालच्या जमान्यामध्ये पोस्ट कोविड एरामध्ये हृदयविकाराचं प्रमाण अत्यंत झपाट्याने वाढत गेलेलं आहे. तर स्पेशली अर्बन पॉप्युलेशनमध्ये हे प्रमाण खूपच जास्त आहे. तर यासाठी बऱ्याच ठिकाणी आपण आजकाल जाहिराती बघतो की हृदयविकार टाळण्यासाठी 100 तपासण्या करा, 200 तपासण्या करा. तर याचा बळी न पडता आपण आपल्या नंबरकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आपल्या हृदयासाठी हृदयविकार प्रिव्हेंट करण्यासाठी काही स्पेसिफिक नंबर्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिला नंबर आहे तो म्हणजे आपला वजन. तर आपलं वेट हे आपल्याला माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. आपलं वजन आपल्या उंचीच्या मापाच्या तुलनेत असलं पाहिजे. तर त्यानुसार आपण आपलं बॉडी मास इंडेक्स हे काढलं जातं. नॉर्मली इंडियन पॉप्युलेशनमध्ये बॉडी मास इंडेक्स शुड बी लेस दॅन 26. तर आपण जर ओव्हरवेट असाल तर 26 to 30 पर्यंत असतं. 30च्या नंतर आपण ओबेसिटी म्हणतो. तर आपण आपलं बॉडी मास इंडेक्स चेक करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड इम्पॉर्टंट नंबर जो आहे तो ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की बरेच पेशंट्स ब्लड प्रेशरचे त्यांना काही त्रास नसतोय आणि इंडियामध्ये तिसरी नंतर प्रत्येक तिसऱ्या रुग्णांना ब्लड प्रेशर आहे. तर आणि ब्लड प्रेशरचे काही लक्षण नसल्यामुळं हा आजार आपल्याला अनडायग्नोस असतो. तर त्यामुळं आपला बीपी चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. साधारणतः आपला ब्लड प्रेशर 120-80च्या आसपास असला पाहिजे. तर 110 ते 130च्या मध्ये असला पाहिजे. आणि खालचा ब्लड प्रेशर जर आपण डायस्टोलिक बीपी म्हणतो तर 9च्या खाली असला पाहिजे. जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर त्यासाठी आपला आहार चेंज करणं, जीवनशैलीमध्ये बदल घडवणं आणि डॉक्टरांना कन्सल्ट करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. तिसरा इम्पॉर्टंट नंबर म्हणजे तुमचा कोलेस्ट्रॉल लेवल. तर कोलेस्ट्रॉल लेवलसाठी जर तुमचं लिपिड प्रोफाईल हे करणं गरजेचं आहे. काही लोकांना त्रास काहीच नसतो. जसं की आपण माहिती आपल्याला की काही फिल्म स्टार्स आहेत तर ज्यांना अचानक हार्ट अटॅक आला आहे. त्यांचं चांगलं डाएट असताना, चांगले जिम असताना, चांगले डायटिशियन असताना त्यांना हार्ट अटॅक कसं आला. तर काही लोकांना जेनेटिकली हाय कोलेस्ट्रॉल असतं. तर त्यामुळे असं म्हणायची बिलकुल गरज नाही आहे की मी खूप चांगलं जिम करतोय, मी खूप चांगलं डाएट करतोय, मला हार्ट अटॅक येणार नाहीये. तर त्यामुळं आपलं एलडीएल कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल याचं प्रमाण 190 पेक्षा साधारणतः कमी पाहिजे. आपण खूपदा डिस्कस करतो की शुगरच्या पेशंटला हार्ट अटॅकची रिस्क जास्त वाढते. तर शुगरच्या पेशंटमध्ये तर एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे 100च्या कमी असेल तर भविष्यामध्ये रिस्क खूप कमी होते. तर त्यामुळं एलडीएल कोलेस्ट्रॉलची माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो चौथा मुद्दा म्हणजे आपलं HbA1c किंवा आपलं शुगर लेवल हे चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं शुगर लेवल जर चांगलं असेल तर भविष्यात रिस्क खूप कमी असते. आपल्याला शुगर होऊ शकते याचा निदान आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी किंवा अनुवंशिकतेवर पण डिपेंड असतं. पण आजकालच्या काळामध्ये बिकॉज ऑफ आउटसाईड फूड आहे, फिजिकल इनॅक्टिव्हिटी आहे, त्यामुळे बऱ्याचशा कमी वयामध्ये काही कारण नसताना किंवा अनुवंशिकता नसताना पण शुगर येते. तर HbA1c जर साधारणतः 6.4 पेक्षा कमी पाहिजे. 5.7 to 6.4 याला आपण प्री डायबेटिक म्हणतो. तर यामध्ये जर आपण समजलं आपल्याला की आपण HbA1c माझं 6च्या आसपास आहे, प्री डायबेटिक रेंजमध्ये आहे, तर याच काळामध्ये आपण आपला डाएट आणि एक्सरसाइज चांगला केला तर आपल्याला भविष्यात डायबिटीस व्हायची शक्यता कमी होते. आणि जर आपल्याला कळलं की आपल्याला डायबिटीस झालेला आहे तर कमीत कमी आपण डॉक्टरकडे जाऊन चेक करणं आणि त्याचा कंट्रोल करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. धन्यवाद.